सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कोळ्यांची कुलदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं खेळाडूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवा. प्रणय आपला एक्स्ट्रा प्लेयर आणि मयूर आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे. येस, लेट्स प्लेचा इशारा येतो. ग्रुप ई च्या ठिकाणी आपण वळतोय. आतापर्यंत आजच्या दिवसातील ते दोन संघ. ग्रुप डी ज्या ठिकाणी आपण पाहिलं 4 संघ. एकीकडे DCC नवापूर, वेलकम ऋषी. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ धावांचा श्रीगणेश केला जातो. संत गतीने सुरुवात आहे. यावेळेला बॅटफूट लेवून आक्रमण, हल्ला. परेश दहीभाऊकर धावचीची संधी आणि आता पहिला गडी निखिलच्या रूपानं धावचीच्या रूपानं परताळतोय. निखिलच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. येस, धन्यवाद दडजे. आजचा दिवस खऱ्या अर्थानं ग्रुप डीच्या दिशेनं चालू झाला. त्या ठिकाणी पहिला सामना एकीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ, दुसरीकडे आदियोगी सेवा संस्था संतोष भुवनचा तो संघ एकतर्फा विजय प्राप्त करत असताना आतापर्यंत टॉप 16 पर्यंत गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आणि त्यानंतर आदियोगी सेवा संस्था संतोष भुवनचा तो संघ आपण क्वालिफायच्या दिशेनं दाखल होत असताना टॉप 16 मध्ये पाहिला. परंतु आता पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. डिसिजन कोणता गडी आता बाद आहे, कोणता गडी आता त्या क्रीजच्या आतमध्ये आहे. त्यासाठी डिसिजन आता पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे जतीन पाटीलला आपण पाहतोय. दुसरीकडे तुषार किणी आहे. आयोजक आहेत आणि आयोजकांच्या भूमिकेतून आता ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूंचा पहिला खेळ 2 धावा धाफकावर येतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचं काम सिंगल धाव धाफकामध्ये भर पडली जाते. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 3 धावा ह्या धाफलकावर आहेत. नवीन फलंदाज दर्शन येतोय. चांगला स्टँड आहे, लेदर क्रिकेटचा तो स्टँड आहे. परंतु ज्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. लेटकट सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना दुसरीकडे तो आत्मविश्वास चॅम्पियन संघ नवीन हंगामातील नवीन सीझन आणि त्या ठिकाणी भल्या मोठ्या संघांना धूळ चारत आता आज दुसऱ्या स्पर्धेमध्ये येत असताना पुन्हा एकदा ती संधी आणि पंचांचं डिसिजन. जतीन पाटील म्हणतो आम्ही टेक्निकल टीमची मदत घेणार. आता झूम करणं गरजेचं आहे मला वाटतं. आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये नयनला पण सातत्यानं पाहतोय. अजून एक गडी बाद. दर्शन धावचीच्या रूपानं अजून एक मोठा गडी. येस, धन्यवाद डीजे. सिद्धार्थ डोकेला आपण पाहिलं होतं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर येत असताना आता मयूर अजून देखील मैदानात आहे. मयूरमध्ये ती क्षमता आहे. दुसरीकडे अमन आहे. पुन्हा एकदा ती संधी आणि आता डिसिजन जतीन नॉट आउट.
अगदी वेगानं आहे. ऑफसाईड आपण पाहायला गेले तर गौरव लाल्यासारखा खेळाडू असेल, परेश दहिबावकर सारखा खेळाडू असेल, रोहन पाटील सारखा खेळाडू असेल, चेतन कदमला आपण पाहतोय, अमोल सारखा खेळाडू असेल, सौरभ रेड्डीज असेल, प्रणय म्हात्रे असेल, एक मोठी स्टार कास्ट आहे. आणि JKCC म्हटलं तर एक चांगली फिल्डिंग सातत्यानं आपण पाहिले. वसई तालुक्यातील अनेक फिल्डर आणि त्यातीलच 4 ते 5 फिल्डर JKCC संघाकडे देखील त्यातीलच मोठमोठे आपण पाहतोय. यावेळेला पंच आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच आउटसाईड द ऑफस्टम्पचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू, आता ती अतिरिक्त धाव. आता दुसरीकडून टाळ्या वाजतायत त्या डगआउटमध्ये. त्या आता अतिरिक्त धावेने टाळ्या काय वेगानं तो कलेक्ट केला आणि डायरेक्टली स्वर रेडीज APL बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर संतोष दहिबावकर, क्षमा असावी परेश दहिबावकर होता. अनेक मोठमोठे खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना त्या APL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो प्रभावित करणारा खेळ त्यांचा राहिला होता. संतोष म्हटलं, संतोष दादाच्या चेहऱ्यावरती स्माईल होती. पहिले 3 चेंडू चांगल्यारीत्या आतापर्यंत हाताळले. पुन्हा एकदा तो आक्रमण हल्ला करण्याचा तो प्रयत्न राहिला होता, परंतु अजून एक निर्धाव चेंडू. मुन्ना नाम तो सुना ही होगा और किरदाब भी देखा होगा. मुन्ना दिस इज नॉट ओनली नेम, मुन्ना इज ब्रँड आहे आणि तो ब्रँड आज JKCC अर्नाल्याचा पुन्हा एकदा ह्या मैदानात मनवेलपाडा नगरीमध्ये पुन्हा एकदा झलकतोय. ऑनसाईडच्या दिशेनं हे करणं गरजेचं होतं पहिल्या चेंडूमध्ये, परंतु त्या आता 4थ्या चेंडूमध्ये सिंगल, 5व्या चेंडूमध्ये येते. धावफलकांना अगदी रोख लगावले. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 6 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या रित्या मयूर मैदान आहे तोपर्यंत दुसरीकडून देखील आशा अपेक्षा आहेत, परंतु शेवट गोड आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ, धावफलक फक्त आणि फक्त धावफलकावर. पहिल्या 12 चेंडूमध्ये 6 धावा आहेत. पहिलं षटक सिद्धार्थ डोके 4 धावा, दुसरं षटक मुन्नाला आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावेंचं होतं. यस DJ. धन्यवाद DJ. डीजेने देखील चांगला उल्लेख केला. अर्नाला नगरीतील हे 2 संघ आगरी कोळी बांधव आहेत. संपूर्णतः आयोजक आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः आगरी कोळी बांधव, आणि आगरी कोळी म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या समाजाकडे पाहिलं जात आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय म्हात्रे येतोय. पहिल्या चेंडूला पुन्हा एकदा, यावेळीला थोडासा फंबल होता, परंतु ऋतिक घरात चांगल्या रित्या पुन्हा एकदा तो गॅदर केलाय. यंगस्टर खेळाडू आहे आणि ऋतिकनं देखील क्या बात आहे, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. आता सीमा रेखाबार, चौकार. येस, धन्यवाद DJ. लेट आहे परंतु थेट आहे. पुन्हा एकदा पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. आउटसाइड द ऑफ स्टम्पचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेले चेंडू, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 12 आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. मयूर यावेळेला खऱ्या अर्थानं ते मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. यावेळेला सोडून दिला होता, परंतु अगदी हातभर टर्न होता, तो ब्रेक होता. त्या कारणास्तव चेंडू अगदी मैदानात आत येत असताना यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी, परंतु अगदी वेगानं मयूर जाधव आहे. दुसरीकडे अमोल असेल, सौरभ रेड्डीज कॉम्बिनेशन फील्ड आणि सिंगल धाव. ती धावफलकामध्ये भर पडत असताना जतीन पाटील म्हणतो 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर. ऑनसाईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न यावेळीला पुन्हा अगदी वेगानं. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 18 चेंडूंचा खेळ, 14 धावा या धावफलकावर. पहिलं षटक 4, दुसरं षटक मुन्नाच्या फक्त 2 आणि 2. प्रणय म्हात्रे थोडासा महागडा पडत 8 धावा खर्ची पडत असताना पहिल्या 18 मध्ये 14 धावा ह्या धावफलकावर आहेत.
चेतन कदम मला वाटतं पाचच्या वर्षीचा ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता आणि तो खेळाडू आता चेतन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हलक्या हातानं सन्मान दिलाय स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न मयूर जाधवमध्ये ती क्षमता आहे आणि त्या कारणास्तव ती स्ट्राईक रोटेट केली जाते आतापर्यंत 15 धावा धाफकावर येत असताना अजून येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न अमोलच्या हातात येऊन चेंडू विसावतोय अर्थातच अजून एक निर्धाव चेंडू आता येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल येणारे 4 मध्ये किती धावांचा मजल 2 खेळाडूंना भेदून काय फटका होता यस धन्यवाद डीजे मयूर अगदी आता मैदानाला आग लावतोय की काय काय फलंदाजी आहे जबरदस्तरित्या आतापर्यंत फटक्यांची आतिषबाजी करतोय बैट्समैन बॉलर फील्डर तोफ तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा मयूर जादव हमारा अब भी सब पे भारी है यस मयूर मयूर आणि मयूर आता मैदानामध्ये तो आवाज येतोय तर संपूर्ण आता डगआउट आता बसले होते ते उभे यस 4 चेंडू 4 बॉल आहेत 23 धावा धाफकावर पुन्हा एकदा तो प्रयत्न परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू सीमा पार मयूरच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम परंतु अतिशय चांगला खेळ संकटमोचक खेळी मयूरची राहिली शेवट या वेळेला सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 24 धावा धाफकावर आता चला यापुढील होणारा सामना जीवदानी माऊली फुलपाडा विपक्ष प्लेयर्स हा लॉर्ड्स असं आहे ना खऱ्या अर्थानं पहिली लढत 2 अर्नाळा नगरीतील संघ दुसरा सामना 2 फुलपाडा नगरीतील संघ चला दोन्ही संघ आपण यायचे एकीकडे टीम प्लेयर्स आहे विपक्ष आई जीवदानी माऊली फुलपाडा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत यस चेतन पाण्याची बॉटल हा टॉस की बॉस आणि त्या टॉस की बॉस कडे आता MPL चा आनंद घेत असणारे ते लहान बाळक तुर्ताच आपण टॉस की बॉसच्या दिशेने वळतोय मान्यवरांना विनंती असेल आदरणीय सन्माननीय जगदीश घरत साहेब यांना मी विनंती करतो आपण या घरत साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल ग्रुप ई च्या दिशेने ज्या ठिकाणी दुसरा सामना टीम प्लेयर्स विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडा संघ चला दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेने या जगदीश घरत साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल टीम प्लेयर्स कॅप्टन पाठवा सिद्धू इनिंग ब्रेक मध्ये मित्र आपण टॉस करतोय नाही तर पूर्णतः मॅचचा रिदम तुटतोय त्या कारणास्तव विनंती असेल येणारी 24 मध्ये 25 धावांचं आव्हान धाफकावर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात प्रणय म्हात्रे दुसरीकडे सौरभ रेड्डीज आहे ही जोडी त्या जोडीला पहिला चेंडू क्या बात आहे आतापर्यंत मयूर जाधवची आपण बॅटिंग पाहिली परंतु आता फिल्डिंग मध्ये देखील तो फुल एफर्ट्स आहे अगदी मैदानामध्ये स्वतःला झोकवून देतोय
सिद्धू, टीम मीटिंग करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. आधी टॉस करून घेतोय. मान्यवर आहेत, प्लीज रिक्वेस्ट असेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ एक धाव धाफकावर येत असताना पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने खेळलेला हा फटका, ते कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. 24 मध्ये 25 धावांचं आव्हान आहे. आता कर्णधारांच्या भूमिकेमध्ये दुर्गेश गोरेला आपण पाहतोय. मान्यवर आणि मान्यवर ह्यावेळेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतात. मान्यवरांच्या शुभ हस्ते एकीकडे MPL 6 आहे, दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब असा हा कॉल द्यायचा आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब असा हा कॉल आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करतो, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. साहेब, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सूरज चव्हाण, काय डिसिजन असेल? सांगतो मी 2 मिनिटात सांगतो. आज ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहतोय, स्वतः देखील एक चांगले आयोजक आहेत, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. परंतु आज मनवेलपाडा नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय? या स्पर्धेमध्ये 2 शब्दात ऐकायला संपूर्णतः आयोजकांना आवडेल. सूरजदा. खूप खूप छान वाटते. मी कालपासून बघतोय, असं मी वाट बघत होतो की आमची मॅच कधी येणार. यस सूरजदा. त्यानंतर दुर्गेश, तुझ्या दिशेने येतोय नक्कीच ज्या प्रकारचं हा लॉर्ड्स आहे. ग्रुप ईचा आपण पाहतोय 2 संघ आणि त्यानंतर ही फुलपडा नगरीतील ही लढत आहे. खऱ्या अर्थानं कशा प्रकारे ह्या स्पर्धेकडे पाहतोय आणि कशा प्रकारची टीम प्लॅनिंग आहे? टीम प्लॅनिंग काय, प्रत्येक मॅच महत्त्वाचीच आहे. 2 मॅच जिंकून लॉट क्लिअर करायचा प्रयत्न असेल आमचा. आणि आयोजन आणि आउटफील्ड वगैरे चांगलीच बनवलं आहे ग्राउंड. हॅट्स ऑफ टू गुरुदत्त टीम. येस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना असतील. जास्त चर्चा मित्रांनो आपल्याला नाही करता येत, सामना चालू असल्या कारणास्तव आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय. चालू असणारा सामना, ज्या ठिकाणी एकीकडे JKCC अर्णाला विपक्ष नवयुग 11 जयस्मृतीचा संघ. अर्णाला नगरीतील ती लढत, परंतु टॉस की बॉस मधून अहवाल हा असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ आणि डिसिजन थोड्याच वेळात हे आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. एक 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 7 धावा धाफकावर येत असताना सौरभ रेड्डी दुसरीकडे, गौरव लाल्या. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. गौरवचा तो खेळ शानदार बहरदार आपण पाहिला होता. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना त्या आगाशीचं मैदान आणि त्या लगावलेल्या 4 धावा अर्थातच ती गौरवमध्ये क्षमता आहे. परंतु यावेळेला काय, यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. गौरवला आता डगआउटच्या दिशेनं जावं लागतंय. एस डीजे लग्नाला एक 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 8 धावा धाफकावर आहेत. 24 चेंडू 25 धावांचं एक आव्हान. ती भरडा आहे, त्या प्रकारचा तो खेळ करणं यावेळेला गरजेचं आहे. मोठी स्टार कास्ट आपण पाहतोय. कागदी पत्रे, परंतु म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ करणं मैदानात तितकंच गरजेचं असतं. आणि तो खेळ आता करणं गरजेचं असेल. सौरभ रेड्डीज ज्या खेळाडूमध्ये प्रचंड मोठी क्षमता, APL सारखी स्पर्धा, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. दुसरीकडे सिद्धार्थ डोके आहे आणि ह्या 2 खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. आता ती भागीदारीची गरज ही मैदानामध्ये संपूर्ण आता तो डगआउट
JKCC अर्नालाचा पाहतोय, परंतु 24 चेंडू 25 धावांचं आव्हान असताना पहिल्या 12 मध्ये 10 आहेत. अर्थातच आता येणारे 12 चेंडू 15 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. ह्या स्पर्धेचं आकर्षण अर्थातच खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयेश घरत. जर का आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असेल तर अगदी फलंदाजाच्या पाठी यष्ट्यांच्या पाठी असणारं ते आकर्षित करणारं 3D बॅनर अर्थातच त्यावर मेन्शन केलेलं गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आज स्वर्गीय जयेश घरत वर आहे. येस, आयोजक येथून आमचे कॉल देत आहेत, गंभीर सर देखील होते आणि हे सर्व काही प्रभावित करणार आहे. ते 3D बॅनर आपण पाहतोय, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी परंतु अगदी वेगानं आला होता. त्यानंतर तो हाईटला असणारा उंच असा खेळाडू कक्ष आणि तिथून एक मगाशी आम्ही देखील होते त्या डगआउटमध्ये, त्यावेळेला तिथून बघण्याचा एक मॅच पाहण्याचा एक वेगळा आनंद येतोय. त्यानंतर पहिल्यांदाच मनवेलपाडा नगरीमध्ये MPL मध्ये ती मुख्य स्क्रीन आपण पाहतोय. आमच्या उजवीकडे आले तर तो डगआउट आणि त्या डगआउटवर मेन्शन केलेले आतापर्यंतचे 5 संघ चॅम्पियन. 6व्या वर्षावर आता क्वेश्चन मार्क आहे आणि त्याच्या थोडंसं आपण बाजूला आलं तर तो भव्य दिव्य असा मंच आपण पाहतोय आणि त्या मंचावर असणाऱ्या त्या आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज, हे सर्व काही प्रभावित करणारं, ह्या प्रेमात पाडणारं आहे. आणि येणारे अजून देखील येणारे हे 3 दिवस आज मनवेलपाडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं ते क्रिकेटमय वातावरण आहे. अंडरआर्म क्रिकेटचा खमंग मेजवानी घेऊन येणारा तो खेळ आज तुम्हा सर्वांना वेड लावून ठेवतोय. नक्कीच. आता मृदुल मॅच ही रंगलेली आहे, प्रेक्षक देखील रंगलेले आहेत आणि 7 चेंडू आणि 11 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते ते गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या मैदानातून. आणि निर्धाव चेंडू मॅचमध्ये रंगत वाढत चाललेले आहे मृदुल. येस, नक्कीच. अल्केश पाटील आमच्या सोबतीनं जोडले जातात, स्वतः आयोजक आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत अल्केश पाटील सरांना आपण पाहिलं. स्वतः एक मोठे गीतकार आहेत, स्वतः एक लेखक देखील आहेत, प्रशिक्षक आहेत आणि प्रचंड मोठी आवड क्रिकेटवरची प्रत्येक गोष्टीमध्ये. एक ऑलराऊंडर म्हणून अल्केश दादाकडे एक मनवेलपाडा नगरीचा एक वेगळा अभिमान आहे. आणि आता आमच्या सोबतीनं आमचे समालोचक कक्षामध्ये देखील जोडले जात आहेत. अल्केशदा, येणारे 24 मध्ये 25 धावांचं लक्ष असताना सामना काय येतोय? आता 6 मध्ये 11 धावांची गरज आहे. आता एकीकडे निखिल आहे, दुसरीकडे सिद्धार्थ डोके आहे, सौरभ रेड्डीज आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, परंतु निखिलला थांबवायचं आहे, दुसरीकडून आता मारायचं आहे. आखो टप्प्याचा चेंडू आणि क्या बात आहे. नक्कीच मृदुल, आपण कालचा सामना देखील पाहिला की 25 धावांचं आव्हान देखील या मैदानामध्ये भरपूर आहे. जर थांबवायचं झालं, आपल्याकडे बॅटिंग आहे, आपल्याकडे फिल्डिंग आहे, बॉलिंग साईड देखील चांगली आहे यांची. तर कालचा कंगारू संघाचा आपण गेम पाहिलाच असेल की 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना कशा नाकीनं आले होते समोरच्या संघात. पाहूया, रेडीज अजूनही मैदानात 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्कीच चांगला उल्लेख, परंतु क्रिकेटचा खेळ हाच म्हणतोय. क्रिकेटचा खेळ सातत्यानं आपण म्हणतो ना की इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचं मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण आता मैदानामध्ये आहे. 5 मध्ये 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं यावेळेला 1D डिक्लेअर झोन. तुषार किणी म्हणतोय तो ठेंगा आता उलटा केला जातो. अर्थातच काय तर 1Dनं आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होत आहे. नक्कीच मृदुल, आपण पाहू शकतो की आगाशे बिग बॅश लीग ही JKCC संघाने गाजवलेली आहे. त्यांच्यासाठी मला वाटते अजूनही 2 त्यांच्या अटीतटीचे खेळाडू सिद्धार्थ डोके आणि सौरभ रेड्डी अजूनही मैदानात. पाहूया आपल्या संघासाठी. आणि निर्धाव चेंडू अजूनही रंगत मॅच मध्ये उत्तरोत्तर वाढत चाललेले आहे. अजूनही 3 चेंडू मला वाटते बाकी आहेत आणि 9 नक्कीच येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज. येथून येणार एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल. पुन्हा एकदा तो विजयाचा शंख फुकला जातोय का? परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे ही या अंबुजा का दीवार है, अजूनही आसानी से तुटेगे नहीं. रेडीज मैदानात आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची म्हणजे 2 चौकारांची गरज आहे.
आणि चेअरअप केलं जातं ती JKCC संघाकडनं रेडीजसाठी, कारण का रेडीजमध्ये ताकद आहे मारण्याची. 2 चौके तो मारू शकतो, इतकी ताकद त्या JKCC संघाच्या रेडीजमध्ये आहे. आपण पाहूया 2 चेंडू आणि 8 धावांची. जर मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्यात सगळ्यांनी, जेणेकरून जल्लोष निर्माण झाला पाहिजे फलंदाजामध्ये. यस, नक्कीच त्या प्रकारचा सामना आहे, टाळ्या वाजवण्यासारखा तो सामना आहे. 24-25 लक्ष आहे, परंतु आता 2 मध्ये 8 धावांची गरज आहे. सौरभ मध्ये ती क्षमता आहे, पहिला येणार का? त्या मारण्याच्या नांदात आता जातोय चेंडू सीमारेखा पार, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. सौरभच्या खेळाला आता लागतोय पूर्ण विराम. DJ यस, धन्यवाद डीजे. 1 चेंडू 8 धाव्यांची गरज. लक फॅक्टर एखादा हवा आहे, परंतु डिफेन्सिव्ह सन्मान दिला गेला. सामना फिनिश, सामना खल्लास. प्रयत्न अतिशय चांगले होता JKCC संघाचा. अल्केश सर, आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला, ज्या प्रकारची फटकेबाजी राहिली, परंतु अगदी ते यंगस्टर खेळाडू ज्या प्रकारचं ते क्षेत्ररक्षण अगदी प्रभावित करणारे होतं. म्हणूनच अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि त्याहून महत्त्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं. आणि त्यातीलच उत्तम उदाहरण